मंडे 23 मार्चला मार्केट कसं राहू शकतं हे समजून घ्यायचं असेल तर आधी नंबर्स बघायला हवेत. पण पुढे जाण्याआधी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला अजून चांगला कंटेंट बनवायला मोटिवेशन मिळतं. आता वळूया मुख्य विषयाकडे. आता मागच्या आठवड्यातले डेटा बघा. FII सेलिंग झाली 29,897 कोटी रुपये आणि DII बाईंग झाली 30,641 कोटी रुपये. म्हणजे DII ने 744 कोटी रुपये जास्त बाईंग केली. तरीही मार्केट वीकली नेट लेवलवर पडलं, कारण ऑइलमध्ये झालेली जोरदार प्राइस हाईक. जे ब्रेंट क्रूड ऑइल वीक चालू होताना $100च्या आसपास होतं ते थेट $112 पर्यंत गेलं आणि ही वाढ फक्त 5 दिवसात झाली. आणि जसं ऑइल वाढलं तसं मार्केटवर प्रेशर येऊ लागला, कारण ऑइल वाढलं म्हणजे इन्फ्लेशन वाढणार आणि त्यावर मार्केट आधीच रिॲक्ट करतं. आता सध्या मार्केट खूप सिंपल लॉजिकवर चालतंय असं वाटतंय. ऑइल वाढलं की मार्केट डाऊन आणि ऑइल कमी झालं की मार्केट वाढतं. बाकी सगळं सेकंडरी आहे झाल्यासारखं वाटतंय. आता मंडेसाठी काय एक्सपेक्ट करायचं? सध्या ऑइल अजूनही वर आहे. इंडिया विक्स 22 पेक्षा जास्त आहे, म्हणजे मार्केटमध्ये फिअर आहे. आणि 20 तारखेला नॅसडॅक 100 जवळपास -2% बंद झाला होता. हे सगळे फॅक्टर्स एक निगेटिव्ह ट्रेंड दाखवत आहेत. पण मार्केट इतकं सिंपल नाही. गेल्या आठवड्यातही आपण पाहिलं 3 ते 4 दिवस मार्केट पॉझिटिव्ह दिसत होतं आणि एका दिवसात मार्केट 3% पेक्षा जास्त पडून सगळी पॉझिटिव्हिटी वाईप आउट करून गेलं. म्हणूनच एक गोष्ट क्लिअर आहे, या मार्केटमध्ये कुणीही काही प्रेडिक्ट करू शकत नाही. जर मोठी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह न्यूज आली तर मार्केट ऑइल प्राइसला इग्नोर करून थेट न्यूज फॉलो करेल. म्हणून मंडेसाठी सिंपल स्ट्रॅटेजी: ट्रेंड फॉलो करा, प्रेडिक्शन नाही.